out present perfect continuous tense today. So first of all, we are going to revise what are the tenses we studied. I will take one sentence as an example and we will construct that in all tenses what we studied. So first of all, we will take one sentence that ती छान स्वयंपाक करते. So she cooks well is in simple present tense. तिने छान स्वयंपाक केला will be she cooked well in simple past tense. ती छान स्वयंपाक करेल will be in simple future tense. She will cook well in present continuous tense. ती छान स्वयंपाक करत आहे. She is cooking well in past continuous tense. ती छान स्वयंपाक करत होती. She was cooking well in future continuous tense. ती छान स्वयंपाक करत असेल. She will be cooking well. In present perfect tense, तिने छान स्वयंपाक केला आहे. She has cooked well. In past perfect tense, तिने छान स्वयंपाक केला होता. She had cooked well. आणि काल जो आपण शिकलो फ्युचर परफेक्ट टेन्स, तिने छान स्वयंपाक केला असेल. She will have cooked well. अशा पद्धतीने आपण कालपर्यंत शिकलेल्या काळांमध्ये आपण एक सेंटेन्स आता पाहिलं. आता इथून पुढे काय होणार आहे, जेव्हा 12 काळ पूर्ण होतील, म्हणजे आता राहिले शेवटचे 3, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर शक्यतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा जास्त वापरत नाहीत व्यवहारामध्ये. 11च काळांबद्दल बोललं जातं. त्याच्याबद्दल आपण शिकूया. आणि मग एकदा 12 काळ झाले की मग थोडंसं तुमचं मी टेस्ट या रूपामध्ये रिव्हिजन घेणार आहे, की तुम्हाला काही वाक्य दिली जातील आणि तुम्ही ती मला बोलून पाठवायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल I will share one slide with you and then you are going to go through it. So here is first slide. 1 minute. Let me see first. Yeah. So this is present perfect continuous tense. पूर्ण चालू पूर्ण वर्तमान काळ याला म्हणतात. याच्याबद्दल डेफिनेशन काय लिहिले बघा. चालू पूर्ण वर्तमान काळ हा असा काळ आहे जो भूतकाळात सुरू झाला असून अजूनही चालू आहे किंवा त्याचा परिणाम आत्ताच्या क्षणी दिसून येतो, अशा पद्धतीने हा काळ बोलला जातो. संदर्भासाठी परिभाषा म्हणजे खाली दिलेला आहे डेफिनेशन बद्दल. मराठीत असं म्हटलंय, भूतकाळात सुरू झालेली व अजूनही सुरू असलेली किंवा अलीकडेच संपलेली क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. आता इंग्लिशमध्ये याचं डेफिनेशन काय दिले बघा बरं. द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज युज्ड to describe an action that started in the past and is still continuing or has recently stopped, but its effect is still present. अशा पद्धतीने हा इंग्लिशमध्ये काळाचं डेफिनेशन आहे. थोडक्यात सांगत झालं तर काय, तर तुम्हाला जर असं म्हणायचं मी अभ्यास करत आहे, तर मी अभ्यास करत आहे म्हणजे हा चालू वर्तमान काळ झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग तुम्ही म्हणाल की आय एम स्टडिंग. पण या ठिकाणी तुम्ही जर असं म्हणत असाल की मी सकाळपासून अभ्यास करत आहे, याचा अर्थ कृती सकाळी सुरू झालेली आहे आणि ती अजूनही चालू अवस्थेत आहे. अशा वेळेला काळ बदलून तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. मग या ठिकाणी आय एम स्टडिंग असं वाक्य होणार नाही, तर आय हॅव बीन. हॅव बीन आणि हॅज बीन असे दोन सहाय्यकारी क्रियापदे असतात. तर आय वी यू दे प्लुरल नाउन असेल तर हॅव बीन आणि ही शी इट सिंगुलर नाउन असेल तर हॅज बीन. तर हे वाक्य होणार आय हॅव बीन स्टडिंग सिन्स द मॉर्निंग. सिन्स का वापरला, तर एक ठराविक वेळेपासून म्हणताना याला सिन्स असं वापरलेलं आहे. तर आपण या ठिकाणी रचना आपण पाहतोय म्हणजे सब्जेक्ट. आता सब्जेक्ट मध्ये सब्जेक्ट पुढे हॅव ऑब्लिक हॅज असं म्हटलेलं आहे, हॅज ऑब्लिक हॅव आणि मग बीन. मग सब्जेक्ट या ठिकाणी आता म्हटल्याप्रमाणे आय वी यू दे प्लुरल नाउन पैकी असेल
तर हॅव बीन आणि मग क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर होतो म्हणजे ING फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. त्याच्यानंतर सिन्स और फॉर म्हणजे वेळेचा रेफरन्स देण्यासाठी म्हणजे वेळ सांगताना मग सिन्स मॉर्निंग म्हणा किंवा फॉर 2 hours. मग सिन्स कधी जे एक ठराविक वेळेपासून म्हणायचंय तर मग सिन्स येतो आणि ठराविक वेळेसाठी म्हणजे 2 तासासाठी किंवा मग दिवसभरासाठी असं म्हटलं तर मग फॉरचा वापर होतो. तर या पद्धतीने ही वाक्यरचना दिसते. तर आपण आता काही डायरेक्टली वाक्य पाहूया. आता मला एक सांगा, मी आज दुपारचा भाग रेकॉर्डेड तुम्हाला पाठवला होता. तर तुमच्यापैकी कोणी पाहिलाय का तो सांगा बरे. एनीबडी ऑफ यू हॅव वॉच्ड? नाही, बरं ठीक आहे. तर मग आता या ठिकाणी आपण घेऊया. पहिलं तिथे उदाहरण वाक्य दिलंय, मी 2 तास अभ्यास करत आहे. बघा 2 तास म्हटलंय. 2 तासापासून नाही किंवा कुठल्या वेळेपासून नाही, 2 तास. मग वाक्य झालं आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. सिन्स 2 hours नाही आलेलं आहे, फॉर 2 hours. दुसरं वाक्य बघा काय केलंय. बरं हे वाक्य मी तुम्हाला 4 प्रकारे सांगतो. पुढची वाक्य मी ज्याचं नाव घेईल त्यांनी सांगायचंय. मध्ये कुणी असं कोरस उत्तर देऊ नका. ज्याचं नाव घेईल त्यांनी मला उत्तर द्यायचंय. पहिल्यांदा 3 उदाहरणं घेतो मी. मी 2 तासापासून अभ्यास करत आहे. मग आय नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद हॅव बीन यायला पाहिजे आणि लगेच त्याच्याबरोबर क्रियापदाचा ING रूप म्हणजे स्टडिंग याच्यामध्ये कुणी येता कामा नये. मग बाकी कर्मात काय येईल ते आय हॅव बीन स्टडिंग आणि 2 तास म्हणून फॉर 2 hours. याचा नकार असा होईल मी 2 तास अभ्यास करत नाही आहे. मग इथे काय होणार आय हॅव नॉट बीन स्टडिंग म्हणजे आय हॅव आणि बीनच्या मध्ये नॉट बसलेला आहे. आय हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. प्रश्न कसा होईल मी 2 तास अभ्यास करत आहे का हॅव आय बीन स्टडिंग फॉर 2 hours. आणि नकारार्थी प्रश्नार्थी मी 2 तास अभ्यास करत नाही आहे का तर हॅवंट म्हणजे हॅव नॉट हा सुरुवातीला येईल हॅवंट आय बीन स्टडिंग फॉर 2 hours. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य दुहेरी वाक्य असल्यामुळे याला फक्त होकार करू आपण. तो सकाळपासून पाऊस पडत आहे असे म्हणत आहे. म्हणजे तो म्हणत आहे हे एक वाक्य झालं आणि सकाळपासून पाऊस पडत आहे दुसरं वाक्य झालं. मग कसं घेतलं बघा ही हॅज बीन सेईंग म्हणत आहे म्हणजे बराच वेळ तो हे गोष्ट म्हणत आहे. तो सकाळपासून म्हणत आहे. मग इथे एकदाच घेतले सिन्स मॉर्निंग पण वाक्य झालं ही हॅज बीन. मग ही नंतर हॅज बीन का घेतला कारण करता ही शी इट सिंग्युलर नाउन पैकी असल्यामुळे हॅज बीनचा वापर होऊन म्हणणे म्हणजे सेला ING रूप दिलेला आहे सेईंग. दॅट की सकाळपासून पाऊस पडत आहे म्हणजे इटचा वापर झालाय इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. इट का घेतला कारण रेनला क्रियापदाचं रूप दिलेलं आहे म्हणून त्याला रेनिंग आल्यामुळे सुरुवात इटने केली. पण हे वाक्य असं पण होऊ शकतं ही हॅज बीन सेईंग दॅट द रेन हॅज बीन फॉलिंग सिन्स मॉर्निंग. म्हणजे सुरुवात जर आपण रेनने केली रेन हे जर करता घेतला तर क्रियापद बदलावं लागेल आणि पडणे म्हणजे फॉल याला ING रूप देता येईल. म्हणजे हे वाक्य 2 प्रकारे होतं. इटने पण होतं आणि रेनने पण होतं. इट हॅज बीन रेनिंग किंवा रेन हॅज बीन फॉलिंग हे दोन्हीपैकी एक वाक्य चालतं. आता तिसरं वाक्य घेऊ आपण. ते गेल्या काही महिन्यांपासून नवीन प्रकल्पावर काम करत आहेत. आता ते गेल्या काही महिन्यापासून पण फॉर द पास्ट फ्यू मंथ्स म्हटलेलं आहे. तर हे शेवटी घेतलं आपण आणि मराठीमध्ये बऱ्याचदा बघा उलट बघायला मिळतं. 90% मागचं पुढून पुढचे मागं अशा पद्धतीने हे इंग्लिश आणि मराठी आहे. वाक्य रचना कशी बघा बरं. दे ते म्हणजे अनेक वचनी दे. दे हॅव बीन कारण IVU दे प्लुरल नाउन पैकी करताय. दे हॅव बीन वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट. दे हॅव बीन वर्किंग नवीन प्रकल्पावर ऑन अ न्यू प्रोजेक्ट. मग किती फॉर द पास्ट फ्यू मंथ्स पण इथं फॉर न वापरता
सिन्स म्हटलं तरी चालेल, कारण काही महिन्यांपासून असं म्हटलेलं आहे. म्हणून दे हॅव बीन वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट सिन्स द पास्ट फ्यू मंथ्स. पास्ट म्हणजे मागील, म्हणजे गेल्या, आणि काही म्हणून फ्यू आणि महिने म्हणून मंथ्स. अशा पद्धतीने होकारार्थी झालं. नकारार्थी वाक्य याचं होईल, ते गेल्या काही महिन्यांपासून नवीन प्रकल्पावर काम करत नाही आहेत. दे हॅव नॉट बीन, हॅव बीनच्या मध्ये नॉट बसला. दे हॅव नॉट बीन वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट सिन्स द पास्ट फ्यू मंथ्स. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य आहे, ते गेल्या काही महिन्यांपासून नवीन प्रकल्पावर काम करत आहेत का? मग हॅव पहिला येईल. हॅव दे बीन वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट सिन्स द पास्ट फ्यू मंथ्स. आणि नकारार्थी प्रश्नार्थी, ते गेल्या काही महिन्यांपासून नवीन प्रकल्पावर काम करत नाही आहेत का? मग हॅवंट ने वाक्य सुरू होईल. हॅवंट दे बीन वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट फॉर द पास्ट फ्यू मंथ्स. मग खाली महत्वाचं काय दिलंय, सिन्स कधी वापरायचा? वेळेच्या ठराविक बिंदूपासून. उदाहरणार्थ सकाळपासून, मगाचपासून, 2 तासापासून, 2010 पासून, असं काय म्हणायचं असेल तर सिन्स. आणि फॉर म्हणजे कालावधीसाठी. 2 तासापासून, काही महिन्यांपासून, पासून नाही, इथे ते चुकीच दिलंय. 2 तास किंवा काही महिने, काही ठराविक वेळ, वेळेपुरतं, पूर्ण दिवस असं म्हणायचंय तर तिथे फॉरचा वापर केला जातो. आता दुपारी मी रेकॉर्डिंग चांगलं केल्यामुळे आता तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येईल. जर दुपारचं रेकॉर्डिंग ठीक होत नाही, बऱ्याचदा रेकॉर्डिंग फेल होतं, मग अशा वेळेला मला तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही मध्ये बोलू नका, आपण रेकॉर्डिंग करतोय. पण दुपारचं रेकॉर्डिंग सक्सेसफुल झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता उत्तरं देऊ शकाल. तर मी तुम्हाला प्रत्येकाला नाव घेऊन सांगेन, त्यानुसार तुम्ही बोलणार आहात. सो रेणुका मॅडम, आर यू रेडी? ओके, चला मी तुम्हाला विचारतो. हा, ओके. तर मॅम, तुम्हाला पहिलं वाक्य आहे. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये चारही प्रकारे सांगायचं आहे. मी फक्त मराठीत सांगतो तुम्हाला. मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. सांगा. हा, हेच. मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. हम्म, हम्म. सिन्स द मॉर्निंग. हा, नकार सांगा. हा. प्रश्न. येस, नकारार्थी प्रश्न. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता पुढचा राऊंड जो आहे त्यामध्ये अश्विनी मेहत्रे मॅडम, तुम्ही मला उत्तर द्यायचंय. तुमचा प्रश्न आहे, तो गेल्या तासाभरापासून गाणी ऐकत आहे. आता ऐकणे म्हणजे लिसन, तर लिसनचा आयएनजी लिसनिंग असं येणार आहे. सो सांगा. अश्विनी मेहत्रे मॅडम, नाही जमलं तर पास ऑन असं म्हणा, म्हणजे मी लगेच गीतांजली शेलार मॅडमला विचारतो. अश्विनी मेहत्रे मॅडम सांगताय? प्रत्येकाला एक एक चान्स देऊ. येस, बोला मॅम. बोला, बोला. हा, लिसनिंग टू सॉंग्स. हा, सिन्स किंवा फॉर अँड आर म्हणलं तर चालेल. फॉर अँड आर हो ना. सिन्स चालेल ना. सिन्स अँड आर चालेल, काय हरकत नाही. आलं तुमच्या लक्षात? हा. अरे का, बर- हा, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही एकच सांगा, चला, डोंट वरी. मी पुढची सांगतो तुम्हाला. ही हॅज बीन लिसनिंग टू सॉंग्स सिन्स अन आर. नकार होणार, ही हॅज नॉट बीन लिसनिंग टू सॉंग सिन्स अन आर. त्यानंतर तो सकाळपासून गाणी ऐकत आहे का? हॅज ही बीन.
एक मिनिट हा. हॅज ही बीन लिसनिंग टू सॉंग सिन्स एन आवर आणि हॅझंट ही बीन लिसनिंग टू सॉंग सिन्स एन आवर. तर अश्विनी मॅडम, तुम्ही काय करा, घरी निवांत हे 10 वाक्यांचं ऑडिओ बनवा, त्यातले जेवढे जमतील तेवढे बनवा आणि मला पाठवा. मग काय गडबड झाली तर मी सांगेन. पुढचा आहे गीतांजली शेलार मॅडम, तुमचा राऊंड आहे. आम्ही 3 दिवसापासून या प्रकल्पावर काम करत आहोत. आम्ही 3. हा. हो हो. वर्किंग. हम्म. हम्म. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता नकार सांगताय. हम्म. 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 ऑन दिस प्रोजेक्ट. हम्म. येस, बरोबर आहे. वी हॅव नॉट बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट सिन्स 3 days. काय हरकत नाही, चला. 2 सांगितले, व्हेरी गुड. आता आपण चौथं वाक्य घेणार आहे. तो 2 तास. आता पुढचा राऊंड आहे. वैशाली बालवडकर मॅडम, तुम्ही सांगा मला. वाक्य आहे, ती 2 तासांपासून स्वयंपाक करत आहे. सांगा. हम्म. कुकिंग. हा. सिन्स. सिन्स 2 hours. सिन्स 2 hours. हा, पूर्ण सांगताय का? 4 वाक्य सांगताय का आता पटापट? ठीक आहे, करा करा. हा. हा. व्हेरी गुड. प्रश्न सांगा. हाच पहिला काय? हो हो. हम्म. बीन राहिला. हॅज शी बीन. हा. 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 शेवट सांगा. नकारार्थी प्रश्नार्थी. हॅझंट ने वाक्य सुरू होईल. हॅझंट. हम्म. हम्म. हॅझंट ही. हॅझंट ही बीन. हा. हा. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता पुढचा राऊंड आहे आकाश सोळंके साहेब. सांगाल का आकाश? विचारू का? ठीक आहे, ठीक आहे. चालतंय, चालतंय. चला, नीता शुभागडे मॅडम, सांगाल का? आज चान्स मिळाला सर्वांना बोलण्याचा, कारण दुपारी रेकॉर्डिंग छान झाले. सांगा. अश्विनी, सॉरी सॉरी, नीता शुभागडे मॅम, तुमचं वाक्य आहे. हा, पाऊस सकाळपासून पडत आहे. सोपं वाक्य आलं तुम्हाला. चालेल. हॅज बीन. फॉलिंग. सिन्स द मॉर्निंग. हा. येस. आता नकार सांगा. हम्म. हम्म. बिन राहिला. बिन राहिला, बिन. हा. हा. व्हेरी गुड. प्रश्न सांगा. व्हेरी गुड. नकारार्थी प्रश्न सांगा. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता पुढचं वाक्य आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून व्यायाम करत आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून व्यायाम करत आहे. प्रतिभा एन.
प्रतिभाजी बोला. मी गेल महिन्यांपासून महिन्यांपासून आहे ना. हा. व्यायाम करत आहे बोला. येस. व्यायाम करणे म्हणजे एक्सरसाइजिंग. एक्सरसाइजिंग. हा. व्हेरी गुड. नकार घ्या. हम्म. हम्म. व्हेरी गुड. प्रश्न घ्या. हॅव नि सुरू होईल. हॅव. आय. हम्म. सिन्स. सिन्स फ्यू मंथ्स. आणि शेवटचं काय हॅवंट आय बी. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता पुढचं वाक्य आहे. मुलं 2 तासांपासून खेळत आहे आणि आत्ताचा राऊंड आहे रत्ना खर्डेकर मॅडमचा. बोला मॅम. मुले 2 तासांपासून खेळत आहे. हा. द चिल्ड्रन. हा. हा प्लेइंग राहिलं बघा. हा हा. द चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग. प्लेइंग. हा. सिन्स. व्हेरी गुड. नकार घ्या. हम्म. हा. हॅव बीनच्या मध्ये नॉट घ्यायचं आहे. चिल्ड्रन हॅव नॉट बीन. हा. आता प्रश्न. आता प्रश्न घ्या. हॅवने वाक्य सुरू होईल. हम्म. हम्म. सिन्स 2 hours. नकारार्थी प्रश्न. हॅवन. हा. हा. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. या. आता बघा तो काही दिवसांपासून अभ्यास करत आहे. उत्तर द्यायचं आहे आता. आता स्मिता चव्हाण मॅडम. तो काही दिवसांपासून अभ्यास करतो. येस. बोला बोला. बोला बोला ऐकायला येतंय. व्हेरी गुड. नकार घ्या. नॉट बी. प्रश्न घ्या. हा. आणि नकारार्थी प्रश्न घ्या. येस. व्हेरी गुड. आता खर्डेकर मॅडम जर तुमचा ऑडिओ बंद करा कारण मागचा आवाज येतोय खूप. तुमचा नाही बहुतेक स्मिता चव्हाण मॅडमचं होतं वाटतं. पण ठीक आहे. तुमचं बोलून झालं की बाकीच्यांनी बंद ठेवत जा. तुम्हाला छानपैकी ऐकायला येईल. पुढचं वाक्य आहे. तुम्ही कित्येक तासांपासून वाट पाहत आहात. तुम्ही कित्येक तासापासून वाट पाहत आहात. सुनीता फाले मॅडम सांगा. तुम्ही 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 म्हणजे यू 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 यू. तुम्ही. हा. हा. हॅव बीन. यू नंतर हॅव बीन येतो. हॅव. हा. येस. चुकू द्या काय टेन्शन नाही. यू हॅव बीन. हा 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 हा. वाट पाहणे म्हणजे वेटिंग. वेटिंग वेटिंग. हा. वाट पाहणे. वेटला आयएनजी लागलेला आहे. हा बोला. सिन्स मेनी आवर्स ना. खूप हा. सिन्स मेनी आवर्स. नकार घ्याल. नकार घ्याल. हा. नकार घ्याल का. घ्या. हम्म. व्हेरी गुड. प्रश्न घ्या. हम्म. मेनी आवर्स.
हम्म. हम्म. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. फक्त प्रश्नार्थीमध्ये हा हॅव बीनच्या मध्ये हॅवन बीनच्या मध्ये करता बसवायचं एवढंच आहे, बाकी काही चुकीचं नाहीये, पण चालतं. शबाश. गुड. या. आता पुढे वाक्य आहे, त्या दोघी सकाळपासून गप्पा मारत आहेत, आणि हे वाक्य येईल स्वप्नालीसाठी. स्वप्नाली, कम ऑन, इट्स युअर राऊंड नाव. अरे वा. व्हेरी गुड. नकार. शबाश. प्रश्न. बिन राहिला. हॅव दे बोथ परसा. बिन. बिन. हा. चालतो. हा. हा. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. गुड गुड. आता बघा. हा. काय म्हटलंय? गॉसिपिंग म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ निंदा करणे होतं. म्हणून चॅटिंग घेतलं. हा. म्हणून चॅटिंग घेतलं. येस. आता 11 वाक्य आहे. आम्ही गेल्या काही दिवसांपासून योजना आखत आहोत. आता राऊंड कुणाचं बघू आपण हा. आता यातलं कोण कोण झालंय? 1, 2, 3, 4, 5, 6. आता पुन्हा राऊंड आलेला आहे. रेणुका मॅडम, सांगा. हा, बोला. विचारा विचारा, काय टेन्शन नाही. हम्म. 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 मग लास्ट. हा 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 हा. हो. फक्त मागील असा उल्लेख केला नव्हता, म्हणून आपण लास्ट नाही म्हटलं. पण लास्ट वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही, कारण ते मागीलच आहे. चालतंय. हो हो हो, सिन्स वापरून लास्ट यायला पाहिजे. सिन्स द लास्ट 2 मंथ्स असं म्हटलं तरी चालतंय. दोन्ही. मग दोन्ही पैकी एक जर नाही वापरला ना तुम्ही, सिन्स जर नाही वापरला, आय हॅव बीन एक्सरसाइजिंग लास्ट 2 मंथ्स, हे परिपूर्ण वाक्य होत नाही. म्हणून सिन्स घ्यायला पाहिजे पासून म्हणून. आय हॅव बीन, काय होतं प्रतिभा मॅम वाक्य? हा हा. आय हॅव बीन एक्सरसाइजिंग सिन्स द लास्ट फ्यू मंथ्स. सिन्स द लास्ट फ्यू मंथ्स, बरोबर. गेल्या म्हणजे लास्ट यायलाच पाहिजे. सिन्स द लास्ट फ्यू मंथ्स. यस. पण सिन्स घ्यायचं बरं का लास्टच्या आधी. हा. आता मी विचारतो 11 वाक्य. आम्ही गेल्या काही दिवसांपासून योजना आखत आहोत. रेणुका मॅम, यू आर गोइंग टू टेल द आन्सर. शबाश. चारी सांगून टाका आता. हम्म. हम्म. ओके, फाईन, व्हेरी गुड. पण आता बघा इथं काय, योजना. योजना आणि आखणे. योजनाचं नाव प्लॅन आहे, आणि योजना आखणे क्रियापद म्हणून पण प्लॅन आहे. तर तुम्ही जर असं म्हटलात ना, वी हॅव बीन प्लॅनिंग ऑन प्लॅन सिन्स लास्ट फ्यू डेज. हा. चालेल ना, तुम्ही प्रोजेक्ट म्हणला ते पण चालेल, काय हरकत नाही. पण हे पण तुम्हाला नवीन सांगितलं मी, की प्लॅनिंग नंतर प्लॅन पण येऊ शकतो. प्लॅनिंग ING रूप, आणि प्लॅन म्हणजे नाम, कर्मात होऊ शकतं. शाबाश. व्हेरी गुड. 12 वाक्य. ती काही तासांपासून झोपण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आपण वाक्य विचारूया. अश्विनी मेहत्रे मॅडम, सांगू शकाल? बघा जमलं तर सांगा सर. हम्म. हा. हा. हा.
हा, सिन्स 2 hours. आवर्स. येस, येस. आता फक्त टू राहिलं कुठं माहिती का? शी हॅज बीन ट्राईंग टू स्लीप. स्लीपच्या आधी टू. बाकी ओके. फॅन्टॅस्टिक. चारी सांगणार आहे का? हा. शी. हा हा, टू स्लीप. हो हो. हा. सिन्स 2 hours. 2 hours. बर, प्रश्न सांगताय. शी बीन. व्हेरी गुड. आणि करार्थी प्रश्नार्थी. हॅझंट. 2 hours. 2 hours. येस, येस. चालू दे, चालू. काय टेन्शन नाही बघा. ही नवीन भाषा आहे. आपण बोलतोय, फार मोठी गोष्ट आहे. डोंट वरी. आता आपण घेऊया पुढचं वाक्य. पुढची स्लाइड बघू आपण आता. अजून वेळ आहे आपल्याकडं. अजून वाक्य काय होतील आपली छान छान. आज वेळ मिळाला म्हणलं तुम्हाला विचारावं आज बोलाच म्हणून. ओके. आता वाक्य क्रमांक 13. तुम्ही 2 वर्षापासून येथे काम करत आहात. हे वाक्य आहे आणि सांगणार आहे गीतांजली शेलार मॅडम. तुम्ही 2 वर्षांपासून इथे काम करत आहात. गीतांजली शेलार मॅडम. विन यू यू. इट्स ओके. यू. बीन. वर्किंग वर्किंग. हा. सिन्स 2 years. हा, मग तुम्ही असं म्हणता ते वाक्य. यू हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 2 hours. हिअर येथे म्हणून हिअर. नकार म्हणणार. गडबड होतीये. वर्किंग हिअर. हिअर. सिन्स. सिन्स 2 years. हा. सिन्स म्हणायचं, साईन नाही म्हणायचं. सिन्स. हा, प्रश्न घ्या बरं. हॅव यू बीन. काय प्रॉब्लेम नाही, निवांत बोला. वर्किंग हिअर. हॅव यू बीन वर्किंग हिअर. वर्किंग हिअर. हिअर. सिन्स 2 years. आणि वर्किंग हिअर माझं हिअर. HERE. हिअर. इयर नाही माझं, हिअर माझं. हा. आणि शेवटचं हॅवंट यू बीन. म्हणा. हिअर. हा, सिन्स. व्हेरी गुड. व्हेरी गुड. शाबाश. पुढचं वाक्य. शेतकरी सकाळपासून शेतात काम करत आहे. आणि हे वाक्य घ्यायचंय प्रतिभा एन तुम्ही. हम्म, 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 हम्म. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. सिन्स द मॉर्निंग.
येस येस. घेताय का चारी? तिन्ही राहिलेले. द फार्मर. इन द फार्म. द हा. नकार घ्या. शबाश. शेवट. हम्म. झालं. हे वाक्य हा. येस, एकदाची गाडी पोचली. पण छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. होणार, सुरुवात आहे ना, होणार ते. पण ते बोलताय हे फार महत्वाचं आहे. काही टेन्शन नाही. आता ती गेल्या 2 आठवड्यांपासून इंग्रजी शिकत आहे. हे वाक्य घ्यायचंय आता नीता शुभागडे मॅडमनी. काय वाक्य आहे तुमचं? ती गेल्या 2 आठवड्यापासून इंग्रजी शिकत आहे. हम्म. हम्म. शाबाश, शाबाश, शाबाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सिन्स द लास्ट 2 वीक्स. नकार घ्या. हा, प्रश्न घ्या. शाबाश, शाबाश. प्रश्न, नकारार्थी प्रश्न घ्या. शाबाश, व्हेरी गुड. आता बाकी जे विद्यार्थी आहेत ना इथे, म्हणजे मी एकाला विचारलं तर बाकी 10 विद्यार्थी असतात. थोडस 10 विद्यार्थ्यांनी पण पेशन्स दाखवला, ह्याच्याबद्दल सर्वांचे आभार. कारण काही विद्यार्थ्यांची गडबड होते, काही पटकन सांगतात, पण सर्वांना घेऊन पुढे जायचं ना आपल्याला. म्हणून प्रत्येकाला आपल्याला संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जसा मस्त पेशन्स दाखवतो तसं तुम्ही पण दाखवताय. शबाश, व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊया. रेणुका मॅम काय? काल त्यांना बरं वाटत नव्हतं. काल. हा, तेच तुमचा मेसेज मिळाला. आता बरं वाटतंय का आज? व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. स्टे हॅपी. आता बघा. बघा, आपला एक परिवार झाला क्लासचा. आता. हो. हो, आणि टाळलं ना तुम्ही.